नमस्कार. रयतेचा दरबारमध्ये आपणा सगळ्यांचं हार्दिक स्वागत. निरनिराळ्या सकारात्मक प्रयत्नांची माहिती आपण आपल्या ह्या कार्यक्रमातून करून घेतो, ज्याला उत्तम प्रतिसाद आम्हाला मिळत आहे. त्याबद्दल अनेक धन्यवाद. मंडळी, त्याच अनुषंगाने मागच्या भागासाठी सुद्धा आम्हाला खूप छान प्रतिसाद मिळाला. मागच्या भागामध्ये आपण DJ आणि लेझर लाईट याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घेतली होती. त्याची घातकता काय आहे तेही आपण समजून घेतलेली होती. आणि मुळात हे DJ वापरणारे किंवा लेझर लाईट वापरणारी ही जी सगळी मंडळी आहेत ना, त्यांना दुर्दैवाने ही घातकता समजत नाही आहे. आणि त्यासाठी जनजागृती करणं हेच अतिशय महत्त्वाचं आहे. आणि त्यासाठीच रयतेचा दरबार, कारण अशा निरनिराळ्या विषयांवरची माहिती आपण नित्य रयतेचा दरबारमधून देत असतो. अर्थात त्यासाठी आपण सगळ्यांनी रयतेचा दरबारमध्ये सामील व्हायला पाहिजे. त्यासाठीच एकमेकांना मदत करू, एकमेकांची काळजी घेऊया आणि सगळ्यांचं जगणं समृद्ध करूया. त्यासाठीच रयतेचा दरबार. रयतेचा दरबारमधला आपला आजचा विषय खूप छान आहे. तुम्हाला सगळ्यांना अतिशय आवडेल. आणि त्यातही पुणेकरांसाठी हा अतिशय महत्त्वपूर्ण असाच आहे. त्यातही मंडळी, पुणेकर या शब्दामध्येच खासियत आहे, नाविन्यपूर्ण संकल्पनांसाठी. आणि पुणेकर त्यामध्ये नेहमीच वरचढ ठरतात. अशीच ही एक संकल्पना आपण जाणून घेऊया. पुणेकरांना मुंबईला सातत्याने जावं लागतं, हेलपाटे मारायला लागतात. त्यासाठी असते डेक्कन क्वीन. वर्षानुवर्ष असे हेलपाटे मारत असताना काही पुणेकरांना असं वाटलं की आपण काही व्यवसाय करूया. आणि मग त्यांनी फरसाण विकणं, खाकरे विकणं असा व्यवसाय सुरू केला. हेलपाट्यांबरोबरच त्यांच्या व्यवसायालाही छान गती मिळाली. मंडळी, आता हे हेलपाटे का मारतात हाही प्रश्न तुमच्या मनात आला ना. मुंबई हायकोर्ट, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, सनी देओलचा हा डायलॉग तुमच्या लक्षात आहे ना. तीच वस्तुस्थिती आहे. म्हणजे जीवाची मुंबई ठीक आहे हो, पण मुंबईमध्ये जाणं, राहणं, खाणं आणि त्याचबरोबर ह्या कोर्ट कचेऱ्या करणं हे खरंच खूप अवघड आहे. आणि म्हणूनच मुंबई हायकोर्टचं पुण्यामध्ये खंडपीठ व्हावं अशी मागणी वर्षानुवर्ष करण्यात येत आहे. त्यासाठी पक्षकार असतील किंवा निरनिराळ्या व्यावसायिकांनी ही आग्रही मागणी केली आहे. ही मागणी फक्त वकिलांची नाही, निश्चितपणे वकिलांना उपयोग होणार आहे, नाही होणार असं नाही आहे. आय एम नॉट हिपोक्रेट, बट ही जनतेची मागणी आहे. पुणे येथे मुंबई उच्च न्यायालयाचं सर्किट बेंच स्थापन करण्याबाबतची मागणी करण्यात आलेली आहे. मंडळी, सर्किट बेंच म्हणजे नेमकं काय तेही जाणून घेऊया. पुण्याची जी मागणी आहे ती आपण सर्किट बेंच मागतोय. म्हणजे त्याच्यामध्ये सर्किट बेंचमधला फरक असा आहे की सर्किट बेंच हे आपण फिरतं खंडपीठ मागतोय. फिरतं खंडपीठ म्हणजे एक साधारणतः 15 दिवस किंवा महिनाभर आमच्याकडे चालव, बाकी दुसरीकडे कुठे त्याचं जे काही ज्युरिस्डिक्शन असेल, तुम्हाला अजून कुठे स्थापन करायचं तर त्या ठिकाणी तेवढं चालवावं. वास्तविक पुण्यामध्ये खंडपीठ स्थापन करण्याबाबतचा ठराव विधिमंडळामध्ये मंजूर आहे. 1978 सालातली ही घटना आहे, ज्याद्वारे औरंगाबाद किंवा छत्रपती संभाजीनगर खंडपीठाबरोबरच पुण्याचं खंडपीठही मंजूर करण्यात आलं होतं. खरं म्हणजे 1978मध्ये एकमताने विधानसभेने ठराव पास केल्यानंतर इतकं प्रतिक्रिया काल लागणं ही दुर्दैवाची गोष्ट आहे. एका बाजूला आपण म्हणतो आम्ही संविधानाचा सन्मान करतो, संविधानप्रमाणे वागतो, आणि मग विधानसभेने आणि विधान परिषदेने एकमताने ठराव पास केल्यानंतरही जर पुणेकरांना 50 वर्ष थांबावं लागत असेल, वाट बघावं लागत असेल, तर ह्याच्यासारखं दुर्दैव काही नाही. अर्थात त्यामध्ये कोणालाही दोष न देता येत. मी म्हणेल की हे पुणेकरांचं दुर्दैव आहे की इथलं राजनीतिक लीडरशिप कमी पडली आपली बाजू मांडायला. आणि काही प्रमाणामध्ये आम्ही वकीलसुद्धा हायकोर्टापुढे ज्या विग्रसली मांडायला पाहिजे ते मांडली नाही. आणि त्या भोबड्या आशेवर बसलो होतो आम्ही की विधानसभेने ठराव पास केले, मेरिटवर विचार केलेला आहे, तो आणखी काय कन्व्हिन्स करायचं. 1978मध्ये
आपल्या खेडके तत्कालीन त्यावेळेस आमदार होते ॲडव्होकेट राम काणगे साहेब. राम काणगे साहेबांनी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये त्यावेळेस ठराव मांडला होता. त्यावेळेस जो ठराव मांडला त्याच्यामध्ये औरंगाबाद आणि पुणे येथे मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ व्हावं असा तो ठराव मांडला होता. कालांतराने 81-82ला औरंगाबादचं खंडपीठ त्या ठिकाणी मंजूर झालं. परंतु 78पासून आज 2025 आहे. गेले 47 वर्ष हा आपला लढा अजून चालूच आहे. आपल्याला अद्यापही खंडपीठाची कोणतीही मंजुरी मिळालेली नाही. की पुणेकर रस्त्यावर येत नाहीत, पुणेकर कायदा हातात घेत नाहीत, म्हणून पुणेकरांची मागणी कधी केली तर चालेल आणि इथं जे काही असेल तर आम्ही पहिले त्यांचा विचार करू. विधिमंडळाने जे मंजूर केलेलं आहे ना ते कायद्यान्वये आहे आणि त्या बाबतीतली वस्तुस्थिती काय आहे ना ती आज आपण जाणून घेणार आहोत. मंडळी, सर्व दृष्टीने अनुकूलता आहे हेही आपल्याला जाणवेल आणि त्यासाठीच या बाबतीतले नेमके निकष काय आहेत ते आपण जाणून घेऊया. सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटप्रमाणे लीगल टेनंट, कनेक्टिव्हिटी आणि टेरिटोरियल पॉप्युलेशन्स ह्या 3 निकष लावलेले आहेत. पुणे हे तिन्हीमध्ये बसते. लीगल टेनंट पुण्याच्या ILS लॉ कॉलेज इतर कॉलेजनी 3 चीफ जस्टिस ऑफ इंडिया दिलेले आहेत. आता ह्याच्यापेक्षा तर लीगल टेलंट काहीच होऊ शकत नाही. पुण्यामध्ये मोर दॅन 25 लॉ कॉलेजेस आहेत, 7-8 युनिव्हर्सिटी आहेत, हायकोर्ट जजेस दिलेले आहेत. पुणे कोर्टात प्रॅक्टिस करणाऱ्या ॲडव्होकेटना हायकोर्टाने सिनियर ॲडव्होकेटचे गाऊन दिलेत, म्हणजे लीगल टेनंट मान्य केलेलं आहे. पुण्यातून प्रॅक्टिस करणारे अनेक हायकोर्ट जजेस डायरेक्ट अपॉइंट झालेले आहेत. तेव्हा पुण्यामध्ये कुठल्याही प्रकारची लीगल टेनंटची डर्थ नाही, हे सर्वांनी मान्य केलेलं आहे, वस्तुस्थिती आहे. पुण्यामध्ये लीगल टॅलेंट किती आहे? खरं तर हा प्रश्न अप्रस्तुत आहे, कारण पुणे आणि टॅलेंट हे एक समीकरण आहे. पण त्याचबरोबर मंडळी, लोकमान्य टिळक असतील, नामदार गोखले असतील, त्याहीपेक्षा रामशास्त्री प्रभूणे खूप काही नावं सांगता येतील. आणि एक काल असा होता की पुण्यामध्ये पूर्वी म्हणजे करीबन 200 वर्षापूर्वी इथं हायकोर्ट होतं आणि एक रेकॉर्ड मी वाचले. आता माझ्याकडे रेकॉर्ड नाही आहे, परंतु म्हणजे ते पुस्तक, परंतु जबलपूरहून अपील पुणे हायकोर्टामध्ये आलेलं दॅट इज देअर. सो पुणे हॅज अ हिस्ट्री. आपल्याकडे रामशास्त्री प्रभूनेपासून लोकमान्य टिळकपासून आणि बाबासाहेब आंबेडकरांनी इथं आर्ग्युमेंट केलेलं आहे, राम जेठमलानींनी इथं आर्ग्युमेंट केलेलं आहे. मग ऑल लीगल टेनंट्स फ्रॉम द महाराष्ट्र अँड इंडिया दे हॅव कम टू पुणे. कनेक्टिव्हिटी हाही एक निकष आहे. कनेक्टिव्हिटी म्हटलं तर पुणे इज बेटर दॅन एनी अदर डिस्ट्रिक्ट इन महाराष्ट्र टू कनेक्ट इटसेल्फ फ्रॉम ऑल ओव्हर इंडिया, इवन ॲट इंटरनॅशनल लेवल. आणि म्हणून कनेक्टिव्हिटी बाय रोड, बाय रेल्वे निश्चितपणे खूप चांगली आहे. त्याचबरोबर टेरिटोरियल पॉप्युलेशन हाही एक निकष आहे ज्यामध्ये पुणे बसतंय. तर पुणे इटसेल्फ आणि पुण्याला जे जोडून द्यायचं त्यांचे जे असतील, पण पुणे फक्त पुण्याचा विचार जरी केलं तर युरोपच्या 5-7 कंट्रीचं टोटल पॉप्युलेशन ॲड केली तरी पण पुण्याचं पॉप्युलेशन जास्त आहे, पुणे आणि पिंपरी चिंचवडचं. आणि म्हणून पॉप्युलेशन्स टेरिटरी वाईज पुणे इज वन ऑफ द लार्जेस्ट डिस्ट्रिक्ट इन ऑल ओव्हर इंडिया, नॉट ऑल इन महाराष्ट्र. तेव्हा ह्या सर्व गोष्टी एका बाजूला आहेत. या बाबतीमध्ये काही आक्षेपही घेण्यात येतात, जसं पुणे मुंबई अंतर साधारणतः 200 ते 250 अंतर पाहिजे किलोमीटरचं. तो एक मेन क्रायटेरिया राहतो. आणि जिल्हे की तुम्हाला कमीत कमी 6 जिल्हे तरी संलग्न पाहिजेत. पण आज पुणे शहराचा विस्तार बघितला तर आपल्याला 6 जिल्ह्यांमध्ये जेवढं कामकाज चालतं किंवा जे विस्तार झालेला आहे तो आज पुणे जिल्ह्याचा एकमेव विस्तार झालेला आहे. अंतर बरेच लोकांचं म्हणणं येतं आहे की कशाला, मुंबई फार जवळ आहे, 2-2.5 तासात मुंबईला पोचतो. तर तुम्ही पुणे GPO पासून मुंबईच्या GPO पर्यंत ते जे अंतर मोजताय हे मात्र चुकीचं आहे. मुंबईचं GPO ते इंदापूरची शेवटची बॉर्डर हे साधारणतः 350 किलोमीटरचं अंतर आहे. जुन्नरची शेवटची बॉर्डर हेही जवळपास 350 ते 300 किलोमीटर आहे. तर मग हा जो रेशो आहे की जर का तिथल्या माणसाला जर मुंबईला जायचं तर त्याला किती तास आधी निघावं लागेल, त्याला तिकडे पोचण्यासाठी त्याला कुठेतरी राहायची सोय बघायला पाहिजे, मध्यरात्रीत निघावं लागणार आहे. बरं तारीख पडली का परत पुढच्या वेळेस तेच आहे. आणि तुम्हाला उच्च न्यायालयाचे इथे असे बरेचसे लोक दिसतील की जे पिढ्यानुपिढ्या त्या तिथे येतात आहे की त्यांच्या केसेस पेंडिंग आहेत.
आपण जेव्हा पुणे म्हणतो ना तेव्हा तो पुणे जिल्ह्याचा विचार करणं आवश्यक असतं आणि त्यातही मंडळी पुणे मुंबई अंतर किंवा अंतराचा हा जो मुद्दा आहे ना तो गैरलागू करण्यात आला होता आणि त्यासाठी 1989 सालचा रिपोर्ट काय आहे तो आपण समजून घेऊया. अगदी सुरुवातीच्या काळात भारतामध्ये आपल्याला अंतराचा मुद्दा होता की अंतर कमीत कमी 200-250 किलोमीटरच्या पुढं असावं. परंतु भारत देश हा इतका मोठा व्यापलेला आहे, मोठे राज्य आणि त्यांचे क्षेत्रफळ जर पाहिले तर खूप मोठी होती. त्याच्यामुळं अंतराच्या मुद्द्यासाठी केंद्र शासनाने एक जस्टिस जसवंत सिंग कमिटी अपॉइंट केलेली होती. त्या कमिटीचा रिपोर्ट 1989 साली तो तयार झाला आणि तो केंद्र शासनाला सादर केला. जस्टिस जसवंत सिंग जे कमिटीचे चेअरमन होते त्यांनी. त्या रिपोर्टमध्ये त्यांनी असं सांगितलं की डिस्टन्स हा मुद्दा सर्किट बेंच किंवा खंडपीठ देताना हा गैरलागू आहे. तुमची पेंडन्सी किती आहे, त्या क्षेत्रातली पेंडन्सी किती आहे त्याच्यावर तुम्ही खंडपीठ किंवा सर्किट बेंच द्या. आणि मग तो तिथनंपासून पुढे भारत राज्यात आत्ता सध्या 3 ठिकाणी असं खंडपीठ निर्माण झालेलं आहे की ज्याचं डिस्टन्स 60 आणि 65 किलोमीटरच्या दरम्यानच आहे. आता आमची पुण्याची मागणी जी आहे ते पुणे मुंबईचं अंतर ते 150 किलोमीटर पकडतात, म्हणजे मुंबई GPO ते पुणे GPO. परंतु तसं न पकडता मुंबई GPO येतो. आमचं पुण्याचं शेवटचं टोक इंदापूर आहे. इंदापूरपासून मुंबईचं अंतर जर काउंट केलं तर ते जवळपास 350-400 किलोमीटरच्या एरियात येतं. तसंच दुसऱ्या भागात गेलं जर आपण जुन्नरच्या भागामध्ये तर ते देखील अंतर 250-300 प्लस अंतर होतं. परंतु आमची अंतराच्या मुद्द्याची जी काय जो आडवा येत होता आत्तापर्यंत मुद्दा तो कमिटीने 1990 सालीच खोडलेला आहे. मग भारतात जर 3 ठिकाणी खंडपीठ झाले, जसं चेन्नई पॉंडिचेरी झालं आहे, धारवाड कर्नाटकमध्ये धारवाडमध्ये एक झालेलं आहे आणि UPमध्ये लखनौ आणि अजून एका ठिकाणी जे झालेलं आहे त्याचं अंतर 60पेक्षा आणि 70पेक्षा कमी आहे. त्याच्यामुळे तो अंतराचा मुद्दा जो वारंवार पुढं केला जातो की तुमचं अंतर जवळ आहे, त्यामुळे तो अंतराचा मुद्दा गैरलागू आहे. न्यायालयामध्ये पेंडन्सी किती आहे हाही एक निकष आहे. पेंडन्सीच्या बाबतीत पुणे जिल्ह्यामध्ये एकट्या पुणे जिल्ह्याच्या मुंबई हायकोर्टामध्ये 53% केसेस आज आहेत की ज्या कोल्हापूर, सातारा, सांगली किंवा अदर जे मागणी करतात, मला खरं तर नाव घ्यायचं नाही, परंतु त्यांच्या 20%च्या पुढे केसेस नाही. मग जर तुम्हाला पेंडन्सी कमी करायची असेल कोर्टातली तर जिथं पेंडन्सी जास्त आहे तिथं प्राधान्याने प्रायोरिटी देऊन तिथं पहिल्यांदा ते निर्माण केलं पाहिजे. त्याचबरोबर पुण्यामध्ये राज्य सरकारची अनेक कार्यालये आहेत आणि त्यातल्या घटकांना सातत्याने मुंबई हायकोर्टमध्ये जावं लागतं. पुण्यामध्ये आता बऱ्याच खात्यांचे राज्य पातळीवरचे अधिकारी इथं बसतात. जसं आता तुम्ही बघा ना, म्हणजे क्रीडा किंवा समाज कल्याण किंवा काय कोऑपरेटिव्ह आहे सगळं, ह्या लोकांचे पण असतात ना मॅटर, किंवा दुसरे काही त्याच्याशी संबंधित पण असतात. आता आणि अधिकारी प्रत्येकजण आपली आपली गाडी घेऊन जातो. मी तर म्हणतो त्या हायवेचा लोडसुद्धा कमी होईल त्याच्यामुळे बराच. पुण्यामध्ये सहकार आयुक्ताचं कार्यालय आहे, पुण्यामध्ये साखर आयुक्तांचं कार्यालय आहे, पुण्यामध्ये पणन संचालकांचं कार्यालय आहे. ही सहकाराच्या संबंधातली जी राज्यस्तरीय कार्यालय आहेत ही पुण्यामध्ये आहे आणि सगळ्यांविरुद्धचं अपील हे हायकोर्टात झालं. पुण्यामध्ये सर्किट बेंच असायला हवं या बाबतीमध्ये निरनिराळ्या व्यावसायिकांची मनोगतं आम्ही जाणून घेतली. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या वेळेला मी ॲक्टिव्ह फोर्समध्ये होतो त्यावेळेला कम्प्युटर्स नव्हते, त्यावेळेला एक्सप्रेसवे नव्हता आणि दळणवळणाची साधनं कमी होती, कम्युनिकेशनची पण साधनं फार कमी होती. आणि हायकोर्टाकडनं जेव्हा मेसेज यायचा आमच्या पोलीस स्टेशनला किंवा आमच्या हेडक्वार्टरला तो संबंधित आयोगाकडे पोचायला खूप वेळ लागायचा. आमची लोक 24 तास 48 तास ड्युटी करून घरी जायचे. घरी गेले तर रात्री 12 वाजता मेसेज मिळायचा की सकाळी 10 वाजता कोर्टात हजर व्हा. त्याच्यामुळे त्यांचे एक तर खूप हाल होत होते, नंबर 1. नंबर 2, समजा ट्रॅफिक जॅम असेल, तेव्हा जो खंडाळा घाट होता तो ट्रॅफिक जॅम होता, तिथून ते पोचू शकत नसायचे. आणि आमचं पोलीस खातं असं आहे की त्यांना सगळेच लोक गृहीत धरतात, सगळेच गृहीत धरतात. त्याच्यामुळे पोलीसवाला आमचा 10 मिनिट जरी लेट गेला तरी त्याला सगळीकडनं बोलली बसायची. तिसरा मुद्दा असा आहे की काही सेन्सिटिव्ह केसेसमध्ये जेव्हा आमचे आयोग ट्रॅव्हल करायचे, सांगता येत नाही, काही गँगजॉजमध्ये असतात, काही आणखीन वेगळ्या सेन्सिटिव्ह केसमध्ये असतात, त्यांच्या जीवाला त्याचा धोका होता. आणि तेव्हाच कोर्टाचं लोड इतकं होतं हायकोर्टाचं आणि पुण्याहून इतके केसेस मुंबईला जायच्या
आज तर प्रश्नच नाही. 30 वर्षानंतर आज ती भीषण परिस्थिती झालेली आहे. फॅमिली कोर्टमधल्या अपिलांसाठी या साऱ्या महिलांना मुंबई हायकोर्टला जावं लागतं, हेलपाटे मारायला लागतात. आणि फॅमिली कोर्टच्या प्रत्येक ऑर्डरसाठी जेव्हा अपिलात जायचं असतं तेव्हा हायकोर्टला अप्रोच करावं लागतं, कारण त्याची इथे डिस्ट्रिक्ट कोर्टात काही होत नाही. आणि सगळ्या प्रकारचा वर्ग, सगळ्या प्रकारचा क्लास फॅमिली कोर्टात येतो. मग अशा परिस्थितीत महिलांना फार अवघड होतं. एकदा फॅमिली कोर्टात फॅमिली कोर्टची ऑर्डर हायकोर्टात चॅलेंज करायची म्हणताना अंतरही खूप आहे. अप्रोच होत नाही वकिलांशी. इथल्या वकिलांकडून कुणाची तरी गाठ घेऊन मग हायकोर्टात वकील अपॉइंट करायचे, ते अवघड होतं. ट्रॅफिक खूप आहे आणि नुसतं पुण्यातलं बघून आपल्याला चालत नाही. तर आमच्याकडे अख्खा जिल्हा आहे. तर जिल्ह्यातल्या बऱ्याच छोट्या छोट्या खेड्यातनं येणारा महिला वर्ग आहे. अगदी त्यांना एखादी बाहेरच्या कोर्टात जर तारीख असेल, ठाण्याला असेल, कल्याणला असेल, तर त्यांना सकाळी 5 वाजता घर सोडायला लागतं. तिथून एक चालत यायचं, थोडी बस घ्यायची, तिथून पुढे बस स्टेशनला यायचं, मग पुण्यात यायचं स्वारगेटला किंवा स्टेशनला, तिथून मग कोणाची ट्रेन असेल किंवा काय गाड्या असतील तर. सो हे सगळं फार अवघड आहे. आणि अशा परिस्थितीत आम्हाला इथे हायकोर्ट बेंच जर एखादा सर्किट बेंच आम्हाला इथे मिळाला तर ह्या सगळ्यांचं महिलांचं फायदा तर होणारच आहे. समस्त सुवर्णकार समाजाचं म्हणणं आहे की प्रत्येक कायद्याने आम्ही पीडित आहोत आणि त्यासाठी कोर्ट कचेरी आमच्यासाठी नित्याची आहे. हायकोर्टची गरज काय आहे हे जेव्हा आपण पाहतो ना, तर मला असं आवर्जून वाटतं की मी जेव्हा हायकोर्टला गेलो आणि तो त्रास बघितला तर एक खंडपीठ व्हावं पुण्यात, ही माझी आग्रही मागणी. मॅडम, आता एक्सप्रेस वे आहे, आता मला गाडीने निघायचं आहे, तर प्रत्येकाला ड्रायव्हर असतो का? नसतो. प्रत्येकाने स्वतः ड्राईव्ह करावी लागते. आपण जरी म्हटलं ना 4 तास, आणि तुम्ही एक्सप्रेसवर संपतो कुठं आणि हायकोर्ट कुठं आहे? तिथून हायकोर्टला जायला 1.5 तास लागतो. विचार करा ना. अहो, नुसतं ट्रेननी जर आपण डेक्कननी उतरलो ना तरी हायकोर्टला जायला तासभर लागतो. पण टॅक्सी करणार, हे करणार, तो करणार, आणि बरं त्यावेळेला ती टॅक्सी येईलच असं नाही, कारण त्याला आमचं भाडं पाहिजे असतं तिथे. म्हणजे आपण म्हणतो बरं हायकोर्टला गेल्यावर परत कसं असं पहिल्यांदा जातो माणूस अनभिज्ञ असतो, आणि म्हणतात ना शहाण्या माणसाने कोर्टाची पायरी चढू नये. त्याचबरोबर मंडळी, मार्केट यार्डमधला आडते संघ असेल किंवा सहकारी बँका यांचंही म्हणणं आम्ही समजून घेतलं. तर आम्ही बहुतांश ऑब्झर्व केलेलं आहे. आमच्या व्यापाऱ्यांच्या निगडीत ज्या ज्या अडचणी आहेत त्या प्रचंड प्रलंबित आहेत. कारण नसताना आमची पिळवणूक होते. कारण का पिळवणूक कशी होते ते सांगतो. एक तर आमचं मार्केट यार्ड शनिवारी बंद असतं. आमची जी सर्व्हिस आहे, आम्ही शेतकऱ्यांना जी सेवा देत असतो त्यांच्या मालाला चांगला भाव मिळण्यासाठी, त्याच्यामध्ये आम्हाला फक्त शनिवार सुट्टी असते. आणि जेव्हा आम्ही मुंबईला जायचं म्हटल्यानंतर तो प्रवास असतो, तिथलं जाणारी वेळ, कुणाला वेळ मिळते जमते, एवढं सोपं नाही आहे. ह्याच्यामध्ये प्रचंड मानसिक पिळवणूक होते, आर्थिक पिळवणूक होते, आणि एवढं अपडाऊन करणं सर्वसामान्य जनतेला तरी शक्य नाही आहे. तर आम्ही पुणे जिल्ह्यातले जेवढे 13 तालुक्यातले शेतकरी असतील, व्यापारी असतील, टेम्पो चालक असतील, प्रत्येकाच्या वेगवेगळ्या समस्या आहेत. तर व्यापाऱ्याच्या निगडीत ज्या समस्या आहेत त्या खूप मोठ्या आहेत. कारण का व्यापारी वर्ग हा शेवटी कणा आहे. भारत देशातला व्यापारी जर का डगमगला तर आपली अर्थव्यवस्था डगमगून जाईल. म्हणून व्यापारी वर्गाला पुण्यामध्ये हायकोर्टचं डिव्हिजन असणं हे खूप महत्त्वाचं आहे. कारण का तेवढ्यासाठी तो मुंबईला जाऊन करणं एवढं सोपं नाही आहे. हायकोर्टातली आतली परिस्थिती अशी आहे की एकदा प्रकरण दाखल झालं की ऐका 10 वर्ष प्रकरण येत नाही. ही फॅक्ट आहे. बॉर्डरला 10 वर्ष लागतात. मुंबई हायकोर्टामध्ये एवढी पेंडन्सी आहे. आणि मग या प्रकरणामध्ये सर्वसामान्य माणसाला एवढा त्याचा त्रास होतो. पुण्यातनं मुंबईला जायचं, तिथला वकील नेमायचा, त्या वकिलाला भेटायसाठी एकदा जायचं, केससाठी परत जायचं, आणि प्रवासाचा खर्च, तिथं राहण्याचा खर्च, खाण्याचा खर्च, हा जो प्रचंड खर्च आहे याच्यामध्ये तो न्यायसुद्धा त्याला परवडत नाही अशी परिस्थिती. आजची परिस्थिती मुंबई हायकोर्टाची अशी आहे की त्यांच्याकडे रेकॉर्ड ठेवायला जागा नाही. ते बाहेर रोज म्हणजे न्यू बॉम्बेला वगैरे कुठे गोडाऊन घेतलेले आहेत. आता ते म्हणतात की नवीन हायकोर्ट होईल, आता नवीन हायकोर्ट बिल्डिंग होईल, तोपर्यंत तिथे काम वाढणार आहे. मंडळी, हायकोर्ट बेंचच्या ह्या मागणीसाठी 1995 साली जैन सर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पुण्यामध्ये चक्री उपोषणही केलेलं होतं. पण आता मात्र कृती समितीची स्थापना करण्यात आली आहे. कृती समिती म्हणून बनवल्यानंतर आम्ही त्याच दिवशी आपले पुण्याचे खासदार व राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना ज्या दिवशी कृती समिती स्थापन झाली त्या दिवशी भेटलो. त्यांना सर्व सांगितलं, तर ते म्हणाले की तुमची बाजू बरोबर आहे, मी सेंटरमध्ये मांडतो आणि कायदा मंत्र्यांशी मेघवाल साहेब जे आहेत त्यांच्याशी बोलतो. ही एक बस झाली. नंतर आमचे बारचे अध्यक्ष, विधानसभेचे स्पीकर, त्यांना आठवण दिली
की तुम्ही आता पालक आहात विधानसभेचे आणि तुमच्याकडे युनॉनिमस ठराव झालेला आहे आणि त्याची कारवाई होत नाही, तेव्हा तुम्ही म्हणजे तुमच्याही इज्जतीचा प्रश्न आहे असं त्यांना जाणीव करून दिली. मुख्यमंत्री साहेबांशी भेट झाली. एक बार चांगली आहे की प्रत्येकजण म्हणतात की आम्ही पॉझिटिव्ह आहोत, आमचा विरोध नाही. आणि भारताचे जे मुख्य न्यायाधीश आहेत भूषण गवई साहेब, तर गवई साहेबांना भेटलो. गवई साहेबांनी एवढं सुप्रीम कोर्टामध्ये व्याप्ती असतानाही 25 मिनटं आमच्याशी ह्या विषयावरती चर्चा केलेली आहे आणि त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे की उलट पुण्यासारख्या ठिकाणी खंडपीठ होण्यास माझी कोणतीही हरकत नाही, उलट त्या ठिकाणी खंडपीठ व्हावं आणि ही सगळ्या पक्षकारांची सुद्धा गरज आहे. आम्ही आपले राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादांना भेटलो. ते तर एका झटक्यात त्यांनी सांगितलं आम्हाला की चीफ जस्टिसचं एकदा दिसून आलं तर इन्फ्रा आणि फंड्समध्ये पुन्हा कुठेही पडू देणार नाही कमी आणि विल मेक अवेलेबल एव्हरीथिंग. बघा मंडळी, सगळ्या संबंधितांनी सांगितलंय की तुमच्या ह्या मागणीसाठी आम्ही सकारात्मक किंवा पॉझिटिव्ह आहोत. की इतरांच्या बरोबर आमची मागणी नंतर विचार करू असं न करता, कारण की तारखा देण्यामध्ये कोर्टातल्या आणि वकील लोकांनी द्यायच्यासाठी मुख्यमंत्री साहेब तर डिसिजन घ्यायला फेमस आहेत आणि त्यांचा हातखंडा आहे की जे ते ठरवतात ते करून दाखवतात. तेव्हा आमची विनंती मुख्यमंत्री साहेबांना राहील की आपला जो प्रेस्टीज आहे किंवा आपली जी इमेज आहे की फास्ट अँड इमिजिएट वर्किंग चीफ मिनिस्टर, हे पुण्याबद्दल ते नक्कीच दाखवतील. तेव्हा मंडळी, मुंबई उच्च न्यायालयाच्या पुणे सर्किट बेंचचं मॅटर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जलद गती न्यायालयात किंवा फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये प्रविष्ट करण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे आता पुणेकरांना सत्वर न्याय मिळेल. पुणेकरांनी एकत्र होऊन आपली मागणी त्यांच्यापर्यंत इफेक्टिव्हली जाण्यासाठी निश्चितपणे आम्ही सर्वांना भेटतो आहे आणि तेवढं एक कार्यक्रम जे जिथं की कायदा हातात घेणार नाही, पब्लिकला त्रास होणार नाही, पण ही पुणेकरांची मागणी आहे, पुणेकर जनतेची मागणी आहे. थोडक्यात तुमच्या लक्षात आलं का, 50 वर्षापूर्वी विधिमंडळामध्ये पुण्याचं खंडपीठ मंजूर करण्यात आलेलं आहे. यासाठी जे वेगवेगळे निकष आहेत ना, म्हणजे लीगल टॅलेंट, कनेक्टिव्हिटी, टेरिटोरियल पॉप्युलेशन, या सर्व निकष पुणे पूर्ण करत आहे. त्याचबरोबर अंतराचा मुद्दा गैरलागू आहे, त्यासाठीचा जो रिपोर्ट आहे तोही आपण जाणून घेतला. पेंडन्सी ही हा जो निकष आहे तोही पुणे पूर्ण करत आहे. आणि ह्या मंजुरीसाठीचे जे संबंधित घटक आहेत ते सगळे पॉझिटिव्ह किंवा सकारात्मक आहे. तेव्हा पुणेकरांनो, 50 वर्ष वाट पाहिली, आता थोडीशी वाट अजून पहा, न्याय नक्कीच मिळेल. त्याच अनुषंगाने आपला आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही जरूर आम्हाला कळवा. संपर्कासाठी आमचा पत्ता आहे रयतेचादरबार@gmail.com. जरूर आमच्याशी संपर्क साधा. तुमच्याकडे काही माहिती असेल, प्रश्न असतील, सूचना असतील त्या तुम्ही आमच्यापर्यंत नक्कीच पोचवा. रयतेचा दरबारमधले हे जे सगळे एपिसोड आहेत ना, 450च्या वर एपिसोड आहेत, हे तुम्ही वारंवार बघू शकता आमच्या यूट्यूब चॅनलवरून. जनतादरबार.gd आणि रयतेचा दरबार या दोन्ही नावाने आमची यूट्यूब चॅनल आहे, जी तुम्ही सबस्क्राईब करण्याची गरज आहे. रयतेचा दरबार आम्ही प्रसारित करत असतो दर सोमवारी रात्री 9 वाजता सह्याद्री वाहिनीवरून. सोमवारचाच हा एपिसोड आम्ही पुनः प्रसारित करत असतो दर शनिवारी सकाळी 8 वाजता सह्याद्री वाहिनीवरून. सोमवार रात्र 9, शनिवार सकाळ 8 हे जे दोन्ही एपिसोड आहेत ना, हे तुम्ही लाईव्ह बघू शकता सह्याद्री वाहिनीच्या फेसबुक पेजवरून. जरूर बघत राहा, कारण आम्ही ही जी माहिती तुम्हाला सांगतोय ना, या माहितीच्या उपयोगामुळे अनेकांचे लाभ होत आहेत किंवा होऊ शकतात. हां, मात्र त्यासाठी रयतेचा दरबारचा प्रत्येक एपिसोड आपण सगळ्यांनी बघायला पाहिजे. त्यासाठीच एकमेकांना मदत करू, एकमेकांची काळजी घेऊया आणि सगळ्यांचं जगणं समृद्ध करूया. त्यासाठीच रयतेचा दरबार.